नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, गेल्या 2 भागांपासून आपण कोणतीही स्पर्धा म्हटलं की त्यासाठी तयारी कशी हवी, सराव किती करायला हवा, आपण घेतलेल्या शिक्षणाचा, प्रशिक्षणाचा त्या ठिकाणी उपयोग कसा होऊ शकतो, आहारामध्ये सुद्धा सातत्य कसं असायला हवं, चुका सुधारण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा योग्य मार्गदर्शन कसं आणि कोणाकडून घ्यावं, या सगळ्याचा फायदा आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी तर होतोच होतो. त्याशिवाय पुढच्या स्पर्धेसाठी काठिण्य पातळी गाठत असताना फारसं अवघड जात नाही. या आणि अशा बऱ्याच गोष्टींबद्दलची चर्चा ऐकत आहोत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्याकडून. आजही आपण ही बातचीत अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या मॅरेथॉन खेळामधील आणखी काही बारकावे. चला तर ऐकूया शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. तुम्ही 42 किलोमीटर झाल्यानंतर 65 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मग कुठे गेलेला होतात? स्पर्धा जवळ आल्यानंतर त्याच्या आधी 3 आठवडे त्या स्पर्धेचे जितकं अंतर आहे त्याच्या 10% अंतर पूर्ण करावं लागतं. म्हणजे 65 किलोमीटरची जी स्पर्धा आहे त्याच्यासाठी 35-50 हे 2 अंतर पूर्ण करावे लागतं. अच्छा, मग ते तुम्ही कुठे गेलेले होते? मी फेब्रुवारीमध्ये टाटा अल्ट्रा मॅरेथॉन केली होती लोणावळ्याला. त्याच्यानंतर मग मी ज्योतिबाला मार्चमध्ये 50 किलोमीटरची रन केली माझं मी स्वतः. म्हणजे अच्छा, गणपतीपुळ्याला अल्ट्रा म्हणून मॅरेथॉन असते. म्हणजे ही खास ह्या मॅरेथॉन ज्या असतात 3 ओके, ह्या कॉम्रेड्स जे करणार आहेत त्यांच्यासाठी म्हणून स्पेशल मॅरेथॉन असतात. पण मी खर्च आपल्याला होऊ नये जास्त, त्यामुळे मी गणपतीपुळ्याला जाण्याऐवजी मी म्हटलं ज्योतिबाला आपण नाईट रन करू. अच्छा. आता मघापासून तुमच्या बोलण्यात असं येते की कॉम्रेड्स ज्यांना पूर्ण करायची आहे, ज्यांना पूर्ण करायचे, ॲक्च्युअल कॉम्रेड्स म्हणजे काय आहे किंवा अजून काही ह्याच्यात टप्पे आहेत का या मॅरेथॉनमध्ये, ते पण थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगा. कॉम्रेड्स मॅरेथॉन म्हणजे ही जगातली अत्यंत खडतर स्पर्धा आहे. ओके, जी साऊथ आफ्रिकेमध्ये भरवली जाते. हां हां, आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ती 100 वर्षापूर्वी स्पर्धा सुरुवात झाली. ओके, म्हणजे त्या साऊथ आफ्रिका देशामध्ये पीटर मॅरिसबर्ग या गावामध्ये त्या काली जो राजा होता त्या राजाच्या आणि दुसऱ्या देशाच्या राजाबरोबर त्यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्या राजाचे सर्व सैनिक आणि शिपाई मारले गेले. बर, त्यातून एक सैनिक वाचून तो राजाला आपलं सैन्य सगळं संपलेलं आहे हे सांगण्यासाठी म्हणून तो पळत राहिला. तर अंतर ते 90 किलोमीटरचं झालं. अरे बापरे, बर. आणि त्या राजाला संदेश देऊन त्याने तिथेच प्राण सोडले. तेव्हापासून ही मॅरेथॉन स्पर्धा सुरुवात झाली. अच्छा, म्हणजे एक सेवक राजाला जे सूचना देण्यासाठी येत होता त्याच्यावरून ही स्पर्धा सुरू झाली मॅरेथॉन. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये मगाशी आलं की पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन हे अंतर असावं ते 90 किलोमीटरचं. त्यामध्ये 2 ऑप्शन असतात, एक अप रन आणि एक डाऊन रन. डाऊन रन म्हणजे पीटर मॅरिसबर्ग ते डर्बन ओके, आणि डर्बन ते पीटर मॅरिसबर्ग ही अप रन असते. म्हणजे 1 वर्षी ते अप रन घेतात आणि 1 वर्ष डाऊन रन घेतात. म्हणजे प्रत्येक वर्षी असं असतं? हो, प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ही स्पर्धा भरवली जाते. जूनमध्येच ही स्पर्धा भरवण्याचं काय कारण आहे तिथे? जूनमध्ये त्यांच्या इथे क्लायमेट वगैरे छान असतं आणि पावसाळा सुरुवात झालेली नसते, त्यामुळे त्यांनी जूनमध्ये स्पर्धा घेण्याचं ठरवलं. अच्छा. आता तुम्ही मगाशी म्हणालात की ही स्पर्धा खूप खडतर असते आणि 7 डोंगरांमधून ते अंतर पार करावं लागतं. मग आता तिथला पूर्ण देश वेगळा, तिथला प्रदेश वेगळा, सगळंच तिथं वेगळं असतं आणि मग इथून तुम्ही ज्योतिबाचा डोंगर असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या टेकड्यांवरती तुम्ही प्रवास केलेले असेल, त्याचा तुमच्या त्या स्पर्धेच्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये उपयोग होतो? होतो. म्हणजे ज्योतिबाला जो रूट आहे सेम रूट तिथे 90 किलोमीटरपर्यंत आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास काही नाही होत? नाही, म्हणजे झाला तर फायदाच होतो. अच्छा. आता तुम्ही जे म्हणालात की टाटा मुंबई मॅरेथॉन केली, टाटा अल्ट्रा लोणावळा मॅरेथॉन केली, त्याच्यानंतर कास अल्ट्रा मॅरेथॉन केली. कास अल्ट्रा म्हणजे कास पठार? हो. अच्छा, मग तिथे तर पठार आहे सगळं, मग तिथे तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा कशी काय केलेली होती? जो यवतेश्वर घाट वगैरे जो आहे साताऱ्याचा, त्या घाटामध्ये ती स्पर्धा भरवली जाते. ओके, कास सातारा रोड या रोडवर ती मॅरेथॉन स्पर्धा भरवली जाते. ओके.
आता मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळेला साधारण स्पर्धक किती असतात, म्हणजे काही लिमिट असतं साधारण की कसं? लिमिट असं काही नसतं. त्यामध्ये कधी 1200 रनर असतात, ओके. 3000 असतात, 2000 असतात. असं सांगू शकत नाही आपण की किती येतील. साधारण 3 ते 4000 स्पर्धक असतात. एका वेळेला सगळे एका ते वेळेला. चालत असतात. मग ते घाटामधून म्हटलं की वाट एक तर लहान असते, त्या घाटाच्या प्रवासामध्ये आपण मॅरेथॉन स्पर्धा करत असतो, त्यावेळेला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तुम्हाला कधी काही अडचण होते का, किंवा त्यांच्याकडून तुम्हाला सपोर्ट कसा मिळतो? ऍक्च्युली जी मॅरेथॉन ऑर्गनाईज करतात हा. त्यांनी हे सगळं आधी सरकारला सांगितलेलं असतं. त्यामुळे वन साइड रोड हा मॅरेथॉन पटूंसाठी ठेवला असतो. म्हणजे खुला ठेवलेला खुला असतो ठेवलेला असतो. तुमच्यासाठी. अच्छा, म्हणजे त्रास काहीच काही होत होत नाही नाही. तुम्हाला. नाही. मग घाटातून तुम्हाला ही मॅरेथॉन करत असताना आणि इथं आपली रोजची प्रॅक्टिस करत असताना फरक काही जाणवतो? हो, काय असतो नेमका? घाटामध्ये स्पीड लागत नाही. हा. आपली शरीराची क्षमता काय आहे ती त्यामध्ये समजते. आणि फ्लॅट रूटला जर का आपण फास्ट पळत असेल, साधारण 6च्या पेसनं 5.5च्या पेसून, तर घाटामध्ये आपल्याला 8चा पेस 7.5चा पेस लागू शकतो. अच्छा, म्हणजे तिथं जास्त एनर्जी खर्च खर्च होते होते. घाटामध्ये. हो. मग तुम्ही ज्या वेळेला रेग्युलर इथं प्रॅक्टिस करत असता ऑन रोड, तर त्यावेळेला तुमचं खाणंपिणं थोडंफार कमी झालं तर चालू शकतं. हो. पण घाटामध्ये ऍक्च्युली तुम्ही जेव्हा स्पर्धा करत असता त्यावेळेला तुमची एनर्जी जेवढी खर्च होणार तेवढं तुम्हाला पाणी किंवा खाणं हा प्रकार जास्त लागणार. मग त्यावेळेला त्या दरम्यान तुम्हाला काही खाणंपिणं तुम्ही जवळ बाळगत असता की तुम्हाला देण्यासाठी लोक असतात? साधारण मॅरेथॉन पटूंसाठी ऑर्गनाईज केलेलं असतं. अच्छा. साधारण दर 5 किलोमीटर 8 किलोमीटरच्या दरम्यान त्यांनी हायड्रेशन ठेवलेलं असतं. पाणी, थम्सअप, संत्री, चिक्की, चॉकलेट, कॅडबरी, फळं, मीठ, कुणाला क्रॅम्प जर का येत असेल तर सॉल्ट खाण्यासाठी म्हणून ओके. हे सगळंच ठेवलेलं असतं त्यांनी. आणि मग इंजॉर वगैरे काही झाला एखादा खेळाडू तिथं दरम्यान तर मग त्यावेळेला आपल्याला मदतीसाठी कोणी असतं? ॲम्ब्युलन्स ठेवलेली असते त्यांनी. अच्छा, म्हणजे ज्यांनी आपल्याला ऑर्गनाईज ज्याला त्रास होत असेल त्याने ॲम्ब्युलन्समध्ये बसायचं आणि बाहेर जायचं. अच्छा, म्हणजे तो पूर्ण बाहेरच पडला हो. त्या स्पर्धेपासून. त्यांनी जर पुन्हा यायचं असेल तर पुन्हा नव्याने तयारी करून पुन्हा यायचं. नव्याने तयारी करून पुढच्या पुढच्या वर्षी. स्पर्धेला यायचं. हो. मग या ज्या स्पर्धा होतात 21 किलोमीटर असेल, 42 किलोमीटर असेल, तुम्ही मगाशी म्हणालात की 35, 50 आणि 65 अशा वेगवेगळ्या त्या टप्पा पूर्ण करायला लागतो 90 किलोमीटरसाठी. तर मग 35, 50 आणि 65 हे जे 3 टप्पे तुम्ही सांगितले याच्यामध्ये वेगळं असं काय असतं? ट्रेनिंगमध्ये असेल, खाण्यापिण्यात असेल, एकूण याच्या तिन्हीमध्ये फरक काय असतो? फरक हा असतो की 50 किलोमीटर जेव्हा तुम्हाला पूर्ण करायचं आहे तेव्हा तुम्ही 42 किलोमीटरपर्यंत रनिंगची प्रॅक्टिस ठेवणं आवश्यक असतं. अच्छा. जेव्हा 65 किलोमीटर करायचं आहे तेव्हा 50 किलोमीटर तरी निदान पूर्ण केलेलं क्षमता असली. खेळाडूचा आत्मविश्वास त्याशिवाय वाढत नसतो. बरोबर. त्यामुळे ह्या स्पर्धा अशा करणं गरजेचं असतं. आता ह्या 35-50चा जो तुम्ही टप्पा सांगितलात, ह्या पूर्ण करत असताना तुम्हाला रोजचा सराव किती किलोमीटरपर्यंतचा कंपल्सरी ठेवावाच लागतो? आठवड्यातून 3 दिवस रनिंग असतं, 3 दिवस जिम असतं ओके. आणि 1 दिवस रेस्ट. अच्छा. त्यामध्ये मंगळवारी 8 किलोमीटर करायचं, गुरुवारी 16 किलोमीटर हां. आणि रविवारी 21 किलोमीटर, 28 किलोमीटर हे पर पर्सन वाढवत जायचं. आणि मग मधले जे गॅप राहिलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जिम जॉईन करायची स्ट्रेंथ का? ट्रेनिंग करणं पण आवश्यक असतं, म्हणजे कुठं इंजरी होऊ नये शरीराला. बरोबर. त्यामुळे मसल स्ट्रॉंग होणं पण गरजेचं असतं. त्यामुळं मग त्यावेळेला जिमचं जे तुम्ही ट्रेनिंग घेता त्यावेळेला तुम्हाला मॅरेथॉनच्या दृष्टीने म्हणून वेगळं काही ट्रेनिंग दिलं जातं की तुम्हाला जसं हवं तसं करता? आपल्याला हवं तसं आपण जाऊन करायचं तिथे. अच्छा. सांगितलेलं असतं कोचने की स्ट्रेंथ ट्रेनिंग पण काय करायचं आहे. हा, म्हणजे हे आठवड्याचा हे पण प्लॅन अगोदर पूर्ण सांगितलं. दिलेला असतो. अच्छा, म्हणजे पूर्ण जिममध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये काय करायचं आहे ह्याचा पूर्ण एक आराखडा तुमच्या कोचने दिलेला असतो तिथे. हा, मग याच्यामध्ये साधारण तुम्ही काय जिममध्ये गेल्यानंतर करत असता किंवा ऍक्च्युअल मॅरेथॉन प्रॅक्टिकल जेव्हा करत असता त्यावेळेला तुम्हाला त्याचा उपयोग कसा होतो? जिमचा व्यायाम हा कशासाठी, तर मॅरेथॉनपटूंची जी क्रॅम्प येणार आहे किंवा दुखापत जी होणार आहे ती वाचण्यासाठी म्हणून तो व्यायाम करावा लागतो. अच्छा, म्हणजे फक्त आपल्या शरीराची काळजी घेण्या हा एकच त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे. अच्छा. बॉडी होणे हा. किंवा आपण बॉडी बिल्डिंगच्या दृष्टिकोनातून व्यायाम करणे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ऍक्च्युअल मॅरेथॉन ज्या वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला जिमचा तुम्ही जो आराखडा मांडलेला असतो 1 तास 2 तास जो काही तुमचा दिवसाचा ठरलेला असेल तो, मग त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करता जशी स्पर्धा जवळ येईल तसं का नाही. तुमचा रोजचा आहे तेच सुरू असतं? रोजचा आहे तोच. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल केलेला नसतो. ओके.
जर बदल करायचा ठरवला एखाद्या खेळाडूने तर त्याचे काही उलटे परिणाम होऊ शकतात का? उलटे परिणाम होत नाहीत, पण इंजरी होण्याची चान्सेस जास्त जास्त असते. अच्छा, तुम्ही जे सांगताय मघापासून की खाण्यापिण्यावरती आपल्या लक्ष ठेवायला लागतं किंवा इंज्युअर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते, तर त्याच्यासाठी आपल्या आहाराविहारामध्ये काही बदल करावे लागतात रोजच्या आहारामध्ये आपण जे डायटिंग करतो त्यामध्ये तर काही बदल करून चालत नाहीत. अच्छा. बाहेरचे हॉटेलिंग पदार्थ, पिझ्झा, बर्गर हे खाल्ल्यामुळे पोट बिघडू शकते किंवा आपल्याला जो टायमिंग हवा आहे तो आपल्याकडून इम्प्रूव्हमेंट होत नाही. मग त्याच्यासाठी तुमचा हलका आहार पण पौष्टिक असायला पाहिजे. हो. मग साधारण तो काय असावा असं तुम्हाला वाटतं इतर सगळ्या खेळाडूंसाठी? मोड आलेले कडधान्य, तसेच भाकरी, परत फलाहार जास्त, इतकं ठेवलं तरी चालतं. अच्छा, आता मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा ॲक्च्युअली मॅरेथॉन स्पर्धा करत असता त्या दरम्यान मध्ये मध्ये तुम्ही फळं वगैरे खात असता किंवा चिक्की, मगाशी तुमच्या बोलण्यात जे आले सगळे पदार्थ ते काही असे ठराविक अंतराने, बाबा एक एवढं 5 किलोमीटरचं अंतर आपण आता आलोय तर एखादंच फळ खायचं, मला आवडलं किंवा मला खूप भूक लागली म्हणून मी पटापट सगळं खाऊन घेतलं 2-3 एकदम, नाही. तर तसं चालतं की कसं करायचं नाही. असतं? तसं जर का केलं तर आपल्याला पुढचं स्पर्धा आपल्याला सोडावी लागेल किंवा पोट गच्च झालं तर आपल्याला पळता येत नाही. बरोबर, म्हणजे अंतर नाही कापता येणार कापता येत आपल्याला वेळेत. बरोबर, मग साधारण एखादंच फळ आपण त्या मधल्या काळात घेतलेलं चांगलं. हां. अच्छा, मग त्याच्यामध्ये लिक्विड पण तुमच्यासाठी असतं, थम्सअप वगैरे ठेवलेलं असतं. ओके, आणि पाणी बॉटल तुमच्या जवळ असतेच ना पाणी त्यावेळेला? बॉटल आमच्याजवळ असते किंवा तिथे जरी असले तरी ते घेतलं तरी चालतं. अच्छा, मध्यंतरी म्हणजे मलाही असं एक ऐकायला मिळालं होतं की मॅरेथॉन स्पर्धा असल्या की प्रत्येक खेळाडूपर्यंत ह्या सगळ्या सोयीसुविधा पोहोचू शकत नाहीत, तर मग तुम्हाला स्वतःला पण स्वतःजवळ कॅरी करावं लागतं हे सगळं. मग हे सगळं तुम्ही पाठीवर घेऊन जात पाठीवर असता? घेऊन किंवा आपण जी शॉर्ट घातलेली असते हां. त्याला खिसे जे असतात त्यामध्ये आपण ठेवू शकतो. अच्छा, म्हणजे जेवढं हलक्यात हलकं करता येईल तेवढं आपण करून ते घेऊन जाऊ शकतो, वागवू शकतो. म्हणजे मग तुम्हाला जरी कोणी आपल्यापर्यंत नाही पोहोचलं तरी तुमचं तुम्ही स्वतः जे घेतलेलं असतं ते घेऊन खाऊ शकता. पाणी काय ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकतो. अच्छा, आता जेव्हा स्पर्धा संपते आणि आपण आपल्या घरी परत येतो त्यावेळेला आल्यानंतर लगेच काही आहार घ्यायचा असतो, काय बंधन मॅरेथॉन असतात? संपल्यानंतर त्यांनी ऑर्गनाईज केलेलं असतं नाश्ता वगैरे, ज्यांना खायचं असेल तो खाऊ शकतात, नसेल तर आपापल्या घरी जाऊन खाल्लं तरी चालू शकतं. अच्छा, म्हणजे स्पर्धा संपल्यानंतर काही खाण्यापिण्यावरती काही बंधन नाही किंवा काही त्याचा काही त्रास पण होत नाही. अच्छा, आता मघापासून आपण असं बोलतो की 90 किलोमीटरचा प्रवास खूप अवघड होता साऊथ आफ्रिकेमधला, तुम्ही म्हणालात. अप अँड डाऊन अशा 2 स्पर्धा असतात. या स्पर्धेमध्ये काही फरक आहे? हो. काय आहे फरक नेमका? डाऊन जेव्हा असते तेव्हा 30 किलोमीटर शेवटचे पूर्णपणे डाऊन स्पर्धा आहे. ओके, म्हणजे पूर्ण खाली उतार आहे. ओके, आणि तीच अप जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तोच 30 किलोमीटरचा अंतर हे आपल्याला सुरुवातीला चढायला लागते. अच्छा, म्हणजे त्यावेळेला चढताना एनर्जी तुमची जास्त खर्च होते आणि उतरताना एनर्जी तुमची तशी बऱ्यापैकी कमी खर्च होते. फक्त त्यामध्ये हॅमस्ट्रिंग जाम होण्याचे चान्सेस जास्त असतात डाऊन स्पर्धेला, आणि अप स्पर्धेला आपल्याला एनर्जी जास्त लागते. हा फरक दोन्ही. मग त्यावेळेला आपण काय काळजी नेमकी घेतली पाहिजे दोन्ही स्पर्धांच्या वेळेला? आपण आपल्या शरीराचीच काळजी घेतली पाहिजे, मांड्यांची. म्हणजे आपल्याला क्रॅम्प येऊ नयेत किंवा हॅमस्ट्रिंग जाम होऊ नये त्याचा विशिष्ट व्यायाम केला पाहिजे. अच्छा, जेवढी तुमची फ्लेक्झिबिलिटी जास्त तेवढं तुम्हाला क्रॅम्प आणि बाकी काही त्रास होणार नाही. चान्सेस काही नसतात तसे. पण जर एखाद्याला तसे येतच असतील क्रॅम्प्स, त्यांना ते माहिती आहे त्या खेळाडूंना, तर तो 30 किलोमीटरचा आता प्रवास आपल्याला पूर्ण उतारावरून जायचा आहे, तर त्याच्यासाठी आधीपासून हे काही खेळाडू तयार असतात की क्रॅम्प येणार आहे हे आपल्याला शरीर आधी सांगत असतं. बरोबर, तेव्हा आपण थोडं सॉल्ट टॅबलेट खावी किंवा रॉक सॉल्ट असतं ते रॉक सॉल्ट खावं, किंवा पाणी कमी पडलं असेल तर क्रॅम्प येतात हे माहीत असतं प्रत्येक खेळाडूला. प्रत्येक खेळाडूला आपला वीक पॉईंट जो आहे हा माहीत असतो, त्यामुळे तो सारखं त्या पॉईंटला गेला की तो त्यामध्ये बदल करत असतो. आणि मला वाटतं तुम्ही स्पर्धेला जायच्या आधी पण तुमचे डॉक्टर्स वगैरे हे सगळं सांगत असतील ना, तुम्ही जात असाल त्यांच्याकडे. हो, म्हणजे प्रत्येक खेळाडूची हीच टेंडन्सी असते, अशीच पद्धत असते का की स्पर्धेला जाण्या अगोदर आपण सगळं डॉक्टरांच्याकडनं चेक करून? काही खेळाडू सांगतात, काही खेळाडू सांगत नाहीत. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात, त्यामुळे कोण कोणाला शेअर करतं, कोण कोणाला नाही. अच्छा, पण मग त्याचा काही इफेक्ट तिथं खेळावरती त्यांच्या होत नाही? नाही. अच्छा, त्याला झोप पुरी होत नसेल तर B12चं इंजेक्शन घ्यावं.
अच्छा. आणि शरीरामध्ये काय कमकुवत असेल तर विटॅमिन D3चे 5 शॉट मिळतात. ओके. ते 5 दर आठवड्याला एक घेऊन जाऊ. म्हणजे स्पर्धेच्या आधी आधी. ही तयारी थोडक्यात. श्रोते हो, प्रत्येक स्पर्धेची काही वैशिष्ट्ये असतात. ही एकदा आपल्याला माहिती झाली की त्यानुसार आपण स्पर्धेसाठीची तयारी सुरू करतो. पुन्हा त्यातून वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या स्पर्धांमध्ये असणारा फरक हा जर आपण जाणून घेतला तर त्यासाठी आपल्या सरावामध्ये नेमके काय बदल करायला हवेत आणि ते कसे हवेत याचं सुद्धा आपल्याला नियोजन करणं सोपं होतं. अशीच काहीशी चर्चा आत्ता आपण ऐकली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू स्वरूप पुजारी यांच्याकडून. शहीद मॅरेथॉन स्पर्धेने दिली नवी दिशा या अंतर्गत त्यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या 3ऱ्या भागामधून आज या काही गोष्टी आपल्याला उलगडून पाहता आल्या. अजूनही बऱ्याच गोष्टींचा उलगडा व्हायचा आहे. तो आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये नक्की करणार आहोत, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये. आता मात्र या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची आता रजा घेते. नमस्कार.